कॅम्पचं जे राहण्याचं आहे आपण ते जरा आपण ते पण बघूया कसं आहे कॅम्पमध्ये राहणं. जी मंडळी आपल्याला भेटते महाराष्ट्रीयन ते सगळे बोलतात की भगवती नगरला बनवा, बालटालला पॉसिबल नाही आहे, बालटालला खूप गर्दी आहे. फायनली खूप मेहनतीनंतर आणि खूप स्ट्रगल नंतर फायनली आमचे यात्रा कार्ड बनले. थँक्यू. तुझा कार्ड नाही बनला ग? पाणी फ्री दिला. पाणी फ्री दिला. हां चलो फायनली आमचे RFID कार्ड्स बनले. या कार्डसाठी खूप मेहनत केली आम्ही. आप कहाँ से? मला म्हटलं ब्राझील मी खरा म्हणलं असता. ब्राझील ब्राझील ब्रो ब्राझील. उद्या सकाळी बालटालसाठी बस असेल, तिथून आम्ही बालटालला पोहोचू आणि मग उद्या आम्ही जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत बालटालला पोहोचू आणि आमचं दर्शन आहे परवा. मग त्यासाठी आम्हाला उद्या रात्रीच लाईनला थांबायला लागेल असं सांगतात सगळे. बघूया आता काय होत आहे. पण या अमरनाथसाठी आम्ही 2 दिवस काढलेले, पण आम्हाला ॲक्च्युली अमरनाथसाठी 3 दिवस काढायचे होते म्हणून आमचा एक शिवकोडी कॅन्सल झाला आहे. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आजच्या दिवसाची सुरुवात पण आपली वैष्णोदेवीमधून होते. आज आम्ही वैष्णोदेवीला स्टे केलेला आणि माझ्या मागे तुम्ही डोंगर बघू शकता. हा बघा, एकदा डोंगर दर्शन करून घेऊया आपण. चला, आज आमचं ऍक्च्युली प्लॅन बरेच बनत होते. चल ना दादा, प्लॅन बरेच बनत होते. आम्हाला ॲक्च्युली शिवखोडी करायची होती, पण इकडे यात्रेमुळे रस्ते बंद करतात आणि इथून मग बालटालला पोचायला फक्त जम्मूवरूनच ऑप्शन आहे. तो पण आर्मी कॉन्वॉय सोबतच. बाकी असं गेल्यावर मग ते प्रत्येक ठिकाणी थांबवतात. जसं आम्हाला जम्मू ताईवरून इकडे येताना थांबवत होते. 1.5 तासाचा रस्ता आमचा 3.5 तासावर गेलेला, कारण थांबून. म्हणून मग आम्ही आज शिवखोडी कॅन्सल केली. आम्ही आता डायरेक्ट जम्मू तवीला निघू. जम्मूला भगवतीनगरला RFID कार्ड बनवून घेऊ, कारण गर्दी एवढी झाली आहे की लाठीचार्ज वगैरे होत आहे. म्हणून मग आम्ही भगवतीनगरला RFID कार्ड बनवू आणि मग उद्या सकाळी आर्मी कॉन्वॉयमध्ये आम्हाला बालटाला निघावं लागेल. आजचा दिवस पण आपण एन्जॉय करूया. ऋतिक बसला का देईल? कुठे गेला तो? चला, आपण इकडे आलोय तर हा ये इकडून क्या ले बनू. ती मूर्ती बघ ना तिन्याची. काय बघत होतास, बांगड्या की अंगठ्या? चला आपण बघूया काय घेण्यासारखं आहे आणि मग जेवण करू आणि जम्मू तावीसाठी निघू. चला, आम्ही आलो पहिले जेवायला. आधी जेवण करून घेतो. रात्री आम्ही आलेलो या हॉटेलमध्ये, टेस्ट वगैरे छान वाटले म्हणून आम्ही परत आलो. जेवण करून घेऊया आणि पुढच्या प्रवासाला निघू आपण. तर चला, आमचं जेवण एकच थाळी आली आहे सध्या, बाकी थाळी येते. आणि आता आम्हाला काका भेटलेत. आधी आम्हाला माहिती नव्हतं, नंतर काकांनी ओळखलं किंवा समजलं काका आपल्या इकडचेच आहेत. आणि त्यांचं अमरनाथ वगैरे झालं ना, अमरनाथ दर्शन झालंय, वैष्णोदेवी पण झालं आणि उद्या घरी तुम्ही उद्या सकाळी. अच्छा, तिकीट झाला कॅन्सल. तो ऍक्च्युली ऑनलाईनचा प्रॉब्लेम होता. यांचं पण तिकीट कॅन्सल झालंय. खूप आता ते करतायत दुसरं. बाकी यांचे मेंबर शिवखोडीला गेलेत. काकांचं झालंय म्हणून काका गेले ना, आज आराम करतायत. बाकी छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि आमची ऑर्डर येईल. काट वाजव. एक डिश दे ना. कशाला डिश? आली आली आली. धन्यवाद. हा हो. चल, आमचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आता निघतोय जम्मूसाठी. कारण इकडून जो ट्रॅव्हल आहे सो तो कॉन्वॉय सोबतच जाणं बरं आहे. तर तो साईडला थांबते. चला, कॉन्वॉय सोबतच जाणं बरं आहे, कारण तिकडे खूप चेकिंग आहे आणि रस्ते वगैरे बंद करतात. बालटालसाठी फक्त सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत अलाव करतात.
आणि त्या टाइमात जर आपण कॉन्वॉयमध्ये याच्यामध्ये चेकिंगमध्ये अडकलो तर जिथे असू तिथे स्टे करायला लागेल. ती तेवढी रिस्क घेण्यापेक्षा म्हटलं आपण आपल्या शिवखोडी स्किप करू, शिवखोडी नंतर करू. आपल्याला सध्या आपल्या याच्यामध्ये अमरनाथ यात्रा इम्पॉर्टंट आहे. ये रख दो ना इसमें बैकपैक वाला. बस पुढे बसते तू, पुढे बस ना. हे पाया उठ. ए भैया बांधो, बांधा नहीं है. बसा 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 चला. अरे सीट नीट कर रे. आपण आपला एरी माणसं घरात सीट नीट कर गं. आई तशीच बसली. सीट नीट कर. करते धाम ना तिला बसून दे ना वाचून तर माझ्या. दे ना, नुसतं हे विमल का? का? अंकल आपका विमान द्या. आमचा प्रवास आता जम्मू साठी चालू झालाय. अमरनाथ ट्रेक जास्त इम्पॉर्टंट आहे. अमरनाथला आम्हाला जायचंय, पण आतापर्यंत एकाही माणसाने आमच्या ग्रुपमध्ये एकाही जणाने हर हर महादेवची घोषणा केलेली नाही. त्या 3 व्हाईट कपडे घालून पार्वती बनल्या, पण हर हर महादेवची एक घोषणा नाही. हर हर महादेव 2च आवाज निघले. बोलो बाबा बर्फानी की जय. 3 आवाज निघले. खंडी हवीत लवले. हे बोलून का होणार आहे? ज्याचे मन ते बॅग मध्ये अरे म्हणी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशान भेटायचा नाही पर्सनल रे. जाऊ. देव बाजारचा भाजीपाला. जाऊया जम्मू मध्ये आणि जम्मूला जाऊन आपण कसं माहिती भगवती आहे निवास का? ज्याचे पुढं तुला भगवती तर निवासला RFID कार्ड बनवू आणि तिकडे कॅम्पचं जे राहण्याचं आहे आपण ते जरा आपण ते पण बघूया कसं आहे कॅम्प मध्ये राहणं. जी मंडळी आपल्याला भेटते महाराष्ट्रीयन ते सगळे बोलतात की भगवती नगरला बनवा, बालटालला पॉसिबल नाहीये, बालटालला खूप गर्दी आहे. ये बॅग कशा ठेवल्या ना अच्छा कशा बांधो नाही. हाँ भैया, गिरना नहीं चाहिए एक का भी बैग. वो ट्रॉली बैग गिरेगा तो भी चलेगा. अरे तुमची सगळ्यांची अरे एक व्हिडिओ नाही काढून दिले. ना नाही का हो ज्यादा काढ व्हिडिओ मस्त व्ह्यू इथे कुठे बँड्राला आले? अरे बँड्रा कुठे? बँड्राला कंचा डोंगर दिसला तुला? डोंगर नाही रे. तुझी आता इच्छा पूर्ण करून तुला डिस्टर्ब करतो. चला आहे ना बोगदा. बोगदा नाही बोलत त्याला, टनल बोलतात. टनल गोगदा गोगदा. बोगदा असं नाही. अरे गोगदा त्याला टनल बोलतात. इंग्लिश खपला तुझा टनल. तर चल आता इकडे भगवती नगर सर्कलला आमच्या गाडीने सोडलं. इथून आम्हाला भगवती नगर बेस कॅम्पला जायला ही ऑटो करायला लागली. आता इथून बेस कॅम्पला जाऊया, बघूया RFID कार्ड आज बनतो का, किंवा की जेवढं लवकर RFID कार्ड बनेल तेवढं मग आम्ही बिंदास राहू. कारण तत्कालवाल्यांची एवढी गर्दी झाली आहे की सगळा शेड्यूल बिघडलाय. आणि जे येत होते, जे आता मगाशी उलव्याची बरीचशी माणसं भेटली, ते पण सांगत होते की मूर्ती एकदम वितळत चालली आहे, शिवलिंग वितळत चालली आहे. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर दर्शन करा. म्हणून आम्ही बाकी प्लॅन स्किप केला आणि आम्ही श्रीनगरला अमरनाथसाठी निघालो. बाकी पुढे बघू आता. आम्ही जर आम्हाला वेळ मिळाला तर मग आम्ही श्रीनगर करू. पण जाऊया पुढे आता भगवती नगर बेस कॅम्प कडे. ऑब्वियसली बात है, कोई चीज समझ नहीं आएगी तो उसके लिए हम उनको बोलेंगे चलिए ये चीज वो यहाँ पे आके अगर बोलेंगे कि यहाँ पे सिर्फ छठ पूजा करोगे करेंगे, आप अपना कुछ फंक्शन रहेगा वो मत करो, सिर्फ छठ पूजा करेंगे. यहाँ पे सारी जो यहाँ पे आते हैं ना, हर नदी के किनारे कहीं ना कहीं हो रही होती है, वहाँ पे भी हो रहा है. लेकिन हमने कभी किसी को मना नहीं की. वो आपसे घुल मिल रहे, वो आपसे नहीं वो करो. हमारा कैसा है, अगर आप महाराष्ट्र में आ रहे हो और वहाँ पे रह रहे हो, खा रहे हो, कमा रहे हो, तो हमारे कल्चर की रिस्पेक्ट करो. वही है, अगर आप वहाँ पे आते हो. चल आम्ही फायनली
खूप मेहनतीनंतर आणि खूप स्ट्रगल नंतर फायनली आमचे यात्रा कार्ड बनले. थँक्यू. तुझा कार्ड नाही बनला ग? पाणी फ्री दिला. पाणी फ्री दिला. हां चलो फायनली आमचे RFID कार्ड्स बनले. या कार्डसाठी खूप मेहनत केली आम्ही. आम्ही आलो आधी भगवतीनगर बेस कॅम्पला. हो भाई भाई ते लागते तुम्हाला माणसं बसकली, एकच चेहऱ्याची 4 माणसं बसकले. मारो 2-2 यही है वो बंदा. कॉलेजमध्ये पण जेव्हा ID कार्ड भेटायचे 2-3 एक्स्ट्रा चले. हवा कावडी गरम. आम्ही आधी आलो भगवतीनगर बेस कॅम्पला. मग तिथून आम्हाला सांगितलं की असं वाटत नाही मुंबईची जास्त इथं ऊन आहे. अरे, गरमी जास्त आहे. नावाला काश्मीर आहे, जम्मू आहे, ऊन दुनिया भरसा लागते. हां भगवतीनगर मग आम्ही गेलो जम्मू तावी रिव्हरला. तिथे सांगितलं की इथे पण नाही बनत, जम्मू तावी स्टेशनला जा. आम्ही जम्मू तावी स्टेशनला गेलो. फायनली RFID कार्ड बनला. आणि आता आमची अमरनाथसाठीचं यात्रा आम्ही चालू करू. 2-3 वर्षाचा आमचा जी इच्छा होती ती फायनली पूर्ण होईल. चला ना, चला बोलू. चला आता आपण ऑटो करूया आणि ह्या जम्मू तावी रेल्वे स्टेशनच्या बाहेरचा व्ह्यू. हो जे बाबा मोठा कार्ड बनले. रात्री झोपल्यावर गायब करी ना. आपली रिक्षा आहे बजाज गोगो. टुक टुक गोगो. टुक टुक बोलते इसे हमारे. गोगो मध्ये जायचं आपल्याला. ओळखीची आहे ग, हा बोलत होती विक्रांत पाटील कधी येईल. माहिती बा इंस्टा. आई कार्ड हमारा जम्मू तवी स्टेशन पे. हाँ मुंबई. आप कहाँ से? या मला म्हटलं टँगर सिंगल ब्राझील मिनी खरा म्हणून असता. ब्राझील ब्राझील ब्रो ब्राझील. निमाज ज्युनियर ब्राझील. सो आम्ही आता इथून बेस कॅम्पच्या लाईनला लागलो. आम्ही आता बेस कॅम्पच्या लाईनला लागलोय. बेस कॅम्प मध्ये जायला पण लाईन. सब्जी रोटी बाम. मग उद्या सकाळी बालटालसाठी बस असेल. तिथून आम्ही बालटालला पोहोचू आणि मग उद्या आम्ही जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत बालटालला पोहोचू. आणि आमचं दर्शन आहे परवा. मग त्यासाठी आम्हाला उद्या रात्रीच लाईनला थांबायला लागेल असं सांगतात सगळे. बघूया आता काय होत आहे. पण या अमरनाथसाठी आम्ही 2 दिवस काढलेले, पण आम्हाला ॲक्च्युली अमरनाथसाठी 3 दिवस काढायचे होते. म्हणून आमचा एक शिवकोडी कॅन्सल झाला आहे. नो इश्यू. जर उद्याच्या उद्या दर्शन झालं तर आपण तो पण काहीतरी प्लॅन करूया. तर आता ही लाईन इथून आहे ना, हा जो आर्मीची गाडी आहे इथून आतमध्ये जाता. ती जी बस वळली तसं तिथून आत जाऊन अजून पुढे आहे. चला आम्ही आता आलो इकडे लंगरचा अंगार झाला. लंगर बघायला आलेलो. लंगर मधला अंगार बघून आमचा अंगारा शांत झाला. चला आम्ही आतमध्ये आलोय भगवती नगर यात्री निवास मध्ये. आणि इकडे या साईडला सगळे भंडारे आहेत. हे बघा इकडे सगळे भंडारे आहेत. आणि आम्ही सगळे भंडारे ट्राय करतो. काय काय आहे मेन्यू आहे ते बघूया आपण. इकडे गाणे खूप जोरात लावलेत, मला जोरात बोलावं लागतंय. चला आपण सगळ्या भंडाऱ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे भंडारे आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघते रे भैया, हा बघ, हा इकडचा भंडारा, हा वेगळा भंडारा. वेगवेगळे भंडारे आहेत. कर त्याला कलर त्याला बिचारायला. साम्राज्य. चला आम्ही आता सगळे भंडारे एक एक करून ट्राय करतो. चला आता आम्ही भंडाऱ्याजवळ जातो. आणि गॉगल घेतला बघ लागे तो बघ तो. या या चला आपण आपण सगळे
थांब मग, आम्ही आलो. तिकडे लगेच ठेवलाय. थांब 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 तू थांब. लगेच ठेवलाय. 1 2. अजिबात तयार करायची नाही आता. जाम भूक लागले दुपारपासून. लाईन आहे इथे, लाईन नाही आहे. इकडे चला लाईनला थांबूया आपण. मेन्यू सगळा बघूया. आपण मेन्यू घेतलेला आहे. इकडे चपाती आहे. आयो एक रवा म्हणून चल पुढच्या भंडारे चल. सगळे भंडारे रवा नका. आम्ही आलो तर दुसऱ्या भंडाऱ्याच्या इथे. की हा असा सेटअप आहे. हा सेटअप बघा. पनीरची भाजी आहे. हम बोले हम बोले हे आवऱ्या इकडे पण थोडासा घेतलाय. पुढे याचे रस्ता घेती आहे. इकडे हा पण मेन्यू आहे ते. अजून पुढे आलो. अजून पुढे पण बरेचसे भंडारे आहेत. हे बघा इथे पण भंडारे आहेत. इथे पण भंडारे आहेत. चल तिकडे बघ. आवरा घेतले बिजा कवरा खाशील. चला आपण 2 भंडाऱ्यातून घेतलं. एका भंडाऱ्याच्या इथे साऊथ इंडियन डिशेस बनतात. ते इडली डोसा वगैरे आहे. तर आपण बाहेर जाऊया आता. आणि इकडे अजून गर्दी आहे. हे बघा आता जेवण चाललं डायरेक्ट. बस कोणा भाते चाल. चलो आपण पुढे जाऊया. तिकडे डोसा घेते. जायचा नाचाल जायचा का बोला. आपण इकडे क्या बाट रा रे. इकडे ऋतिक भंडारा मधून आम्ही चटणी घेतलेली आहे. तू काय घेतले बघू. सुजी का हलवा. तुम्ही नाही घेतली पनीरची भाजी. चला आपण जेवण करून घेऊया. यावी तर काही माझ्यासाठी थांबली नाही. आता